एक व्यापारी होता आणि तो व्यापारी आपल्या गाढवावर सामान घेऊन एका शहरापासून दुसऱ्या शहराकडे निघाला होता आणि तो व्यापारी खूप थकलेला होता. त्याच्यासोबत त्याचा गाढव सुद्धा थकलेला होता. व्यापाऱ्याला वाटलं की गाढव पण थकलेला आहे आणि आता आपण पण थकलो, आता काहीतरी उपाय केला पाहिजे. म्हणून त्या माणसाने, त्या व्यापाऱ्यांनी एक झाड पाहिलं आणि त्या झाडाच्या खाली एक ओटा सुद्धा होता आणि त्या ओट्यावर तो माणूस बसला आणि आपल्या गाढवाला पाणी पाजून त्याला थोडंसं चरण्यासाठी सोडून दिलं. गाढव चरत 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 निघत पुढं निघून गेला आणि तो व्यापारी जेवत तिथंच बसला होता. व्यापारी जेवल्यानंतर व्यापाऱ्याला झोप लागली आणि व्यापारी तिथंच झोपी गेला. आणि जसा व्यापारी झोपी गेला तसं गाढवाने व्यापाऱ्याकडे येऊन पाहिलं तर काय, व्यापारी झोपून होता आणि गाढवाने ताबडतोब जाऊन चरण्यासाठी दूर पळून गेला. आणि जसा गाढव दूर पळून गेला तसा जात 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 चारत चरत तो एका विहिरीमध्ये जाऊन पडला. आणि विहिरीमध्ये पडल्यानंतर गाढव ओरडू लागला. गाढव इकडे तिकडे पाहू लागला तरी कोणी नव्हतं आणि गाढवाला कोणी काढू सुद्धा शकत नव्हतं. थोड्या वेळानंतर व्यापाऱ्याला जाग आली. व्यापाऱ्यांनी इकडे तिकडे पाहिलं तर काय, आपला गाढव कुठं दिसत नव्हता. मग व्यापाऱ्यांनी त्या शहराच्या बाजूला, त्या गावाच्या बाजूला खूप शोध घेतला तरी सुद्धा त्या व्यापाऱ्याला गाढव मिळत नव्हता. मग थोडं पुढे गेल्यानंतर व्यापाऱ्याला एक विहीर दिसली आणि त्या विहिरीमध्ये पाहिलं तर काय, तिथं गाढव ओरडत त्या विहिरीमध्ये पडलेला होता. मग व्यापाऱ्यांनी म्हटलं की आता या गाढवाला काढायचं कसं, म्हणून त्याने काही खूप सारे प्रयत्न केले तरी सुद्धा तो गाढव निघत नव्हता. मग थोड्याच वेळानंतर सगळे त्या गावातले लोक बोलवून आणले आणि त्या लोकांना सांगितलं की मी तुम्हाला लागले तर काहीतरी पैसे सुद्धा देईन, तुम्हाला लागलं तर काही सामान सुद्धा देईल, पण माझ्या या गाढवाला काढा. मग सगळे लोक एकामागे एक प्रयत्न करू लागले तरी सुद्धा एकालाही गाढव निघाला नाही. मग त्या माणसाने आजूबाजूच्या शहरामधले लोक बोलून आणावं म्हणून तो निघून गेला. आणि जसा तो निघून गेला तसा तिथल्या काही लोक आले आणि पुन्हा प्रयत्न करू लागले, अरे जर या गाढवाला बाहेर काढलं तर आपल्याला सामान आणि पैसे सुद्धा मिळणार आहेत. म्हणून सगळे लोक जीवाच्या आकांक्षाने अफाटपणे प्रयत्न करू लागले. मग ते प्रयत्न करता करता त्या लोकांचा प्रयत्न अयशस्वी झाला. व्यापारी परत आला, कोणालाच तो गाढव निघाला नव्हता. मग त्या व्यापाऱ्याला वाटलं की आता काय करावं. मग त्या व्यापाऱ्याने त्या गाढवाची आशा सोडून दिली होती. काही दिवसानंतर त्या गाढवाला अन्न नसल्यामुळे तो गाढव व्याकुळ झाला होता. गाढव आता मरायला टेकला होता. मग आता लोकांनी म्हटलं की मरण्याच्या अगोदर त्याला मारून टाकावं, म्हणून सगळे लोक त्याच्या अंगावर थोडी 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 माती टाकत होते. आणि जशी अंगावर माती टाकून ते लोक गावात निघून गेले. आणि थोड्या वेळानंतर पाहिलं तर काय, गावामध्ये गाढव येऊन बसला होता. लोक आश्चर्यचकित झाले आणि लोकांनी पाहिलं गाढव कसा बाहेर आला. त्यावेळी लोकांनी जे त्यांच्या अंगावर जी माती टाकली होती त्या माती त्यांनी फक्त पाठ झाडत उभारला होता. माती टाकली की पाठ झाडली की माती त्याच्या पायाखाली येऊन पडायची आणि पायाखाली माती पडत पडत सगळी विहीर अर्ध्यावर आली आणि त्यातून तो गाढव बाहेर निघाला. मित्रांनो, आपल्यावर जर संकट आलं तरी सुद्धा त्या संकटासोबत एक मार्ग नेहमी येतोच, पण तो मार्ग आपण शोधला सुद्धा पाहिजे. संकटातून मार्ग शोधून आपण संकटाच्या बाहेर कसं निघायचं याकडे आपण लक्ष दिलं पाहिजे. धन्यवाद.